मराठा समाज का सिंधी समिति का जीआर रात 2:30 बजे निकाला जाता है, इसलिए हमें 20 तारीख को आंदोलन शुरू करना होगा ताकि हम पर देर रात घात लगाकर हमला न हो जाए, इसलिए सावधान रहना जरूरी है। रात प्रतिकूल है, ओबीसी नेता प्रकाश शेंडगे ने कहा। पंढरपुर में ओबीसी नेताओं की एल्गार बैठक आयोजित की गई थी। इस बैठक में ओबीसी नेता प्रकाश शेंडगे ने मराठा नेता मनोज जरांगे की आलोचना की। मनोज जरांगे ने मंत्री छगन भुजबल की आलोचना की थी। इसी आलोचना के सूत्र को पकड़ते हुए प्रकाश शेंडगे ने बड़ी चेतावनी दी है, यदि आप एक भुजबल को मारेंगे तो हमें 160 मराठों को मार डालेंगे। यहाँ सोलापुर में 1-2 को छोड़कर सभी मराठा, सांसद विधायक सभी मराठा है, जिला परिषद सभी मराठा है, लेकिन अब ऐसा नहीं चलेगा। क्या आप इसे अभी चलाना चाहते हैं? अब विधायक भी हमारा है और सांसद भी हमारा है। हे मराठा समाजाचं आक्रमण जे आहे ते आम्ही व्यासपीठावरील ही मंडळी जी आहेत, ही मंडळी एकत्र झाली ते मराठा समाजाचं हे जे आंदोलन सुरू आहे, हे आक्रमण सुरू आहे, हे सहजरित्या आम्ही अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय राहणार नाही। या मुंबईला तुम्ही म्हणे मुंबईला यायचंय का? कसं यायचंय? 10 लाख गाड्या घेऊन यायचंय। 10 लाख गाड्याचं डिझेल पेट्रोल आम्ही आता गाडीत बावकर साहेब आम्ही कॅल्क्युलेट करतो, त्या पेट्रोल डिझेलचं बिल 1000 कोटी रुपये होते। माझं गणित चुकलं होतं, मी 100 कोटी सांगितलं। 10 लाख गाड्या, 3 कोटी समाज, दोनशे जेसीबी फुलं उधळायला आणि सभेवरती फुलं टाकायला हेलिकॉप्टर असला गरीब समाज, असा एक गरीब समाज मुंबईला येत आहे। अरे बाबा, पांडुरंगाला मी साकडा घालतो की अशी गरिबी आम्हाला पण येऊ दे। गरिबी मराठा समाज, अरे कुणी आणली तुमच्यावर गरिबी? या बसलेल्या ओबीसीने, या बसलेल्या धनगर समाज बांधवांनी, का घिसाड्यानी, का रामोशानी कुणी आणली तुमच्यावरती? अरे तुमचेच भाऊबंद आहे। 75 वर्षे नागासारखे बसलेले आहेत सत्तेवरती, त्यांनीच तुम्हाला गरीब आणली ना। मी जतमध्ये आमदार होतो, भुजबळ साहेब 2 वर्षात पाणी आणलं आणि पहिली गरिबी मराठा समाजाची घालवली, नंतर धनगरांची, नंतर बाकीच्यांची। पण मी या मराठा समाजाची गरिबी घालवू शकतो एका मतदारसंघातली। मग 75 वर्षी सत्ता तुमचे, मुख्यमंत्री तुमचे, मंत्री तुमचे सगळे जाणते राजे वगैरे सगळे तुमचे, शेती मंत्री तुमचे। मग म्हणजे तुम्हाला आत्महत्या करायला कोणी लावल्या? आम्ही लावल्या काय?